नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी रसमलाई मोदक बनवते. व्हायरल रेसिपी आहे, यावेळेस आहे ना सगळ्यांनी ट्राय केलेली रेसिपी आहे. तर इथं मी आहे ना पाव किलो पनीर घेतलेलं आहे, मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, कारण ते सारण पॅनला चिटकलं नाही त्या पाहिजे याच्यासाठी. तर खूप टेस्टी असे आणि मी ट्राय केले ना तर खूप छान झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा हे रसमलाई मोदक. तर आता बघा पनीर टाकलेलं आहे पॅनमध्ये, 1 वाटी मिल्क पावडर टाकलेला आहे आणि साखर टाकलेली आहे. मस्त असं त्याचा एकदम घट्ट गोळा होईपर्यंत त्याला मिक्स केलेला आहे आणि असंच पॅनला पूर्ण हलवून घ्यायचं आहे. पॅनला पूर्ण ते सारण म्हणजे सुटतं असं, त्याचं थोडंसं असं तूप सुटल्यासारखं सुटून मस्त असं गोळा तयार होतो पॅनमध्ये. तर आता त्याच्यामध्ये थोडंसं मी पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि थोडंसं केसर टाकलेलं आहे. तर खूप सुंदर असं दिसत होतं पिस्त्याचे काप आणि केसर टाकले त्याच्यासाठी. तर पाहू शकता असं दाणेदार आहे ना हे सारण होतं ना. आता बघा हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता मी आहे ना याला ताटात काढून घेणार आहे. खूप छान असे मोदक झाले होते, तुम्ही नक्की ट्राय करा. सगळ्यांनी यावेळेस ट्राय केलेला आहे आणि मी आहे ना इथं 5 प्रकारचे मोदक बनवले होते ना. तर पाहू शकता 5 प्रकारचं सारण आहे. मी यावेळेस गणपती बाप्पासाठी बनवले होते. तर मला आहे ना हा मोठा व्हिडिओ टाकायचा आहे, तर मी हे सगळे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. पाहू शकता केसरचा पण किती मस्त असा कलर उतरलेला आहे, असा घट्ट असा गोळा झालेला आहे. आणि आहे ना ह्याला आता मोदकच्या साच्याने थोडेसे पिस्त्याचे काप लावून आपल्याला मस्त असं म्हणजे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा किती सुंदर असा मोदक दिसतोय. आणि बाहेर माहिती आहे तुम्हाला असं बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये भेटतात तसेच हे मोदक होतात. खूप सुंदर मोदक होतात, खायला पण खूप टेस्टी. म्हणजे माझ्या मुलांना तर भरपूर आवडली ही रेसिपी आणि तुम्हाला पण आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की ही व्हायरल रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि नक्की तुम्ही घरी ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे, फटाफट बनते, काहीच वेळ लागत नाही. तर गणपती बाप्पासाठी यावेळेस प्रसाद नक्की बनवा हा. तर खूपच छान असे मोदक झाले होते, पाहू शकता. खूप सुंदर असे मोदक झालेले आहे. इथे 5 प्रकारचे मोदक झालेले आहेत. चला तर मग तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. बाय.